निश्चितपणे मागे टाकण्याचं काम त्यांनी केलंय. त्यामुळे मी राहुल गांधींनी माफी मागावी असं कधी म्हणणार नाही, कारण ते मागणारच नाही. मला माहिती आहे त्यांना महिलांचा अपमान करणं, समाजातल्या इतर घटकांचा अपमान करणं हा त्यांचा छंद आहे. त्याच्यामुळे ते काही माफी मागतील, खरं म्हणजे त्यांनी तर साष्टांग दंडवत घालून माफी मागितली पाहिजे महिलांची. पण मला माहिती आहे त्यांचा तो स्वभाव. सभासदच्या सीटांवर सुद्धा कंगना रनौत सारख्या महिलांनाच बसवलं असतं, ना की मिडल क्लास महिला किंवा त्यांना देशांसाठी काही करण्याची तळमळ आहे त्या महिलांना कधीच बसवलं नसतं. ज्या महिला तुमची साथ देतात खोटं बोलण्यामध्ये, तशाच महिलांना तुम्ही बसवलं असतं सीटांवरती. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि राहिला प्रश्न मान सन्मानाचा, तर जेव्हापासून तुमची सरकार आली आहे ना देशामध्ये, तेव्हापासून महिलांना मान सन्मान हा माहीतच नाही आहे. फक्त तुमच्या ज्या राजकारणी महिला आहेत त्याच दाखवत असतात की महिला किती सुरक्षित आहेत, किंवा महिलांविषयी तळमळ जे दाखवतात ना त्याच दाखवू शकतात. कारण बाकीच्या महिलांची इतकी परिस्थिती खराब आहे पूर्ण देशामध्ये. मणिपूर जळतंय, तो आपल्या एक देशाचा भाग आहे, राज्य आहे, तरीसुद्धा तुम्ही तिथं लक्ष देत नाही. वर्षाची मुलगीसुद्धा सेफ नाही आहे. लातूरची घटना तुम्हाला आठवत नसणार, पण आम्हा सगळ्यांना आठवते की तुम्ही तिथंही न्याय त्या लातूरच्या मुलगीला, अनुष्काला मिळवून दिला नाही. आणि तुम्ही मान सन्मानाच्या गोष्टी करतात महिलांच्या, हे पण लाजिरवाणी गोष्ट आहे. महिला एवढ्या पागल नाहीत.